सिंधुदुर्गाला 20 ते 22 मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. 23 मे रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांनी दक्षता घेण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय. तळ कोकणात पावसानं हजेरी देखील लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान खात्यानं 20 ते 22 मे दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी केलाय, तर 23 मे रोजी येलो अलर्ट देण्यात आलाय. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीतच 20 मे रोजी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळीच अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते. सध्या हवामान विभागाने 22 मे पर्यंत काही ठिकाणी अ, अ, मुसळधार तर अतिमुसळधार तुरळक असा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. आणि त्याचबरोबर हवामान विभागाने येलो अलर्ट व ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. तुम्ही दृश्यामध्ये बघू शकता. अशा पद्धतीने सध्या जो पाऊस आहे तो पडताना दिसतोय. एकंदर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे तो सध्या पडतो आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे लोकांचे आणि नागरिकांची तारांबळही उडालेली पाहायला मिळते. 21 व 22 रोजी सोसाट्यांनी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असेही प्रशासनाने आवाहन केलेले दिसते. एकंदर पाहिलं तर सध्या मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो पडताना दिसतोय आणि त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सध्या प्रशासनाकडून होताना दिसतंय. सुरेश कवळगेकर, या महाराष्ट्र वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.